नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईतल्या मुसळधार पावसाची। मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। काल देखील मुंबईमध्ये जोरदार पाऊस झाला। तर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणी साठ्यातही चांगलीच वाढ झाली आहे। मुंबईतील पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जुई जाधव। सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। आज देखील मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। हवामान विभागाने काल आणि परवा मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडल्याने ठिकठिकाणी सकल भागांमध्ये पाणी साचलं होतं। त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झाला होता, कारण का अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम झाले होते। तर दुसरीकडे रेल सेवा देखील 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत होती। आज देखील मुंबईमध्ये असाच जोरदार पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने तर दर्शवलेला आहे। मात्र मुंबईकरांना देखील आवाहन करण्यात आलं आहे की तुम्ही वेळेचं नियोजन करून आणि रेल्वेची परिस्थिती बघूनच घराबाहेर पडा, कारण का आज देखील असाच पाऊस राहणार आहे। ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे आणि या सगळ्यामुळे खरं तर जे मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणं आहेत तिथे मात्र पाणी साठा वाढलेला आहे। त्यामुळे मुंबईकरांवरची जी परिस्थिती ओढावली आहे पाणी टंचाईची 10% ती कुठेतरी आता हळूहळू होत चालली आहे। त्यामुळे मुंबईकरांना एक प्रकारचा हा दिलासा देखील मानला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधव सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।